नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर शिरोली तालुका खेड या ठिकाणी घाट उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुरिअर माल वाहतूक करणारा कंटेनर उलटला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिकला जाणारा हा माल वाहतूक कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडामुळे अडकला व मोठ्या अपघाताची दुर्घटना टळली. यामध्ये ड्रायव्हर जखमी झाला आहे. ट्रक रस्त्याच्या साईड पट्ट्यावर पलटी झाल्यामुळे चाकणहून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. कंपनीतून घरी निघालेल्या कामगाराला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत लुटण्यात आले. ही घटना रात्री पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी तालुका खेड येथे घडली. पंकज लक्ष्मीकांत कलशेट्टी वय वर्ष 31 राहणार मोशे असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक रावसाहेब साठे वय वर्ष 26 राहणार मोई तालुका खेड याला पोलिसांनी अटक केली आहे. पंकज हे शुक्रवारी रात्री कामावरून घरी जात होते. दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना कुरुळी येथे एका व्यक्तीने त्यांना अडवले. आरोपीने पंकज यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून 3,000 रुपये रोख रक्कम आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेतला. तसेच 25,000 रुपये किमतीची दुचाकी देखील जबरदस्तीने चोरून नेली. कंपनीतील लाखो रुपये किमतीचे पार्ट चोरून नेताना तिघांना पकडण्यात आले. दरम्यान एक जण पळून गेला. ही घटना रात्री सीबर्ड लॉजी सोल्युशन कंपनी महाळुंगे येथे घडली. ओंकार खंडू जाधव वय वर्ष 24 दिनेश बंडू लष्करे वय वर्ष 27 राहणार मावळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सोमनाथ जगताप राहणार मावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तिघेजण महाळुंगे येथील सीबर्ड लॉजी सोल्युशन कंपनीत एका वाहनावर काम करत होते. त्यांनी कंपनीतून दुचाकी वाहनाचे 1,70,100 रुपये किमतीचे 417 पार्ट चोरून त्यांच्या ताब्यातील वाहनात भरले. हे पार्ट चोरून नेत असताना त्यांच्या वाहनाची कंपनीच्या गेटवर तपासणी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान एक जण सोमनाथ जगताप हा कंपनीच्या गेटवरून पळून गेला. कंपनीतील कामगारांनी ओंकार जाधव आणि दिनेश लष्करे यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कंपनीत काम करणाऱ्या प्रोडक्शन सुपरवायझरने कंपनीतील साहित्याचा अपहार केला. ही घटना टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंग अंबेठाण येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय श्यामलाल विश्वकर्मा वय वर्ष 32 राहणार मध्य प्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संजय विश्वकर्मा हा अंबेठाण येथील टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंग या कंपनीत प्रोडक्शन सुपरवायझर पदावर काम करत होता. त्याने 1,82,800 रुपये किमतीच्या पंचिंग शीटचा अपहार करून कंपनीचे नुकसान केले. हा प्रकार उघडकीस येताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत प्रवाहित झालेल्या धबधब्याखाली भिजण्यासाठी आणि निसर्गाचा मनमोहक आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसह भाविकांची गर्दी भीमाशंकर मंदिर आणि अभयारण्यात होऊ लागली आहे. खेड तालुक्यातील भोरगिरी भीमाशंकर या 4 किलोमीटर पायी ट्रेकसाठी शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशी गर्दी होताना दिसत आहे. भोरगिरी परिसरातील भोरगडासह परिसरातील विविध धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी युवक आणि युवतींची गर्दी होत आहे. या संपूर्ण भागात सध्या दाट धुक्याची चादर दिवसभर पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भीमाशंकर अभयारण्यात डाकिण्या भीमाशंकरचे दर्शन घेतल्यानंतर भोरगिरी मार्गावर भीमा नदीच्या उगमापासून निघालेल्या पात्रामध्ये धबधबा आणि गुप्त भीमाशंकर म्हणून असलेल्या जंगलातील पवित्र स्थळाची भुरळ पर्यटकांना पडत आहे. येथील जंगल मार्गावर फलक लावण्यात आले आहेत. मात्र गुप्त भीमाशंकरकडे जंगलातून विविध पायवाटा एकसारख्या दिसत असल्याने येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची अनेकदा फसगत होते. भीमाशंकर देवस्थानच्या अथवा अभयारण्य वन विभागाने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे. या भागात जंगलातून जाणाऱ्या पायवाटेमुळे अनेक पर्यटक भीमाशंकरकडे माघारी फिरण्याऐवजी भोरगिरी बाजूकडे जाताना दिसून येतात. त्यामुळे मनस्ताप करत पुन्हा माघारी फिरावे लागत असल्याच्या पर्यटकांच्या तक्रारी आहेत. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे स्थान असणाऱ्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र डाकिण्या भीमाशंकरच्या दर्शनासाठी शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दी होताना दिसत आहे. रविवारी 22 जून रोजी तर ST बस स्थानकापर्यंत भाविकांची दर्शन रांग लागली होती. या भागात असलेली प्रचंड गर्दी पाहून कुटुंबासह आलेले भाविक मुखदर्शन घेऊन परतत होते. मंदिराच्या उजव्या बाजूने केलेली मुखदर्शनाची व्यवस्था म्हणजे अत्यंत किचकट आहे. त्यामुळे मंदिर सभोवताली मोठी गर्दी होत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
प्रचंड धुक्यासह संततधार पावसामुळे संपूर्ण भागात अंधार असतो. मंदिर परिसरातून मुखदर्शन घेऊन गुप्तशंकराकडे अथवा राम मंदिर बाजूला भाविकांना सोडण्यास नेमलेला कर्मचारी बेशिस्तपणे वागत असल्याच्या तक्रारी भाविक करत आहेत. बसस्थानकापासून मंदिर बाजूकडे येणाऱ्या रस्त्याने काही भाविकांच्या VIP गाड्या दर्शनासाठी सोडण्यात येत असून तर काही जण दुचाकीवरून भाविकांना आणून पुन्हा दर्शन करून सोडताना दिसत आहेत. या भागात आता देवदर्शनासाठी पैसे घेऊ नयेत अशा आशयाचे फलक जागोजागी लावलेले पाहावयास मिळत आहेत. फ्लेक्स बोर्ड लावूनही येथील मंडळींचे पैसे घेण्याच्या जुन्या खोडी कायम आहेत. त्यामुळे भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ससेहोलपट कायम असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची लूट होत असल्याचे व थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबियांकडून देखील पैशाची मागणी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता याबाबत भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भीमाशंकरमधील गैरप्रकार थांबवा असे पोलीस प्रशासन तसेच देवस्थान प्रशासन यांना यापूर्वी सांगितले आहे. मात्र सुधारणा होत नाही. त्यामुळे पोलीस विभागास कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे माजी मंत्री वळसे यांनी माध्यमांना सांगितले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील भोरगिरी, भिवेगाव, मंदोशी धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्यामुळे तेथील पर्यटनावर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगासह निसर्गातील भटकंती करण्यास पर्यटक पसंती देत आहेत. निसर्ग पर्यटनासह जंगल ट्रेकिंग आणि मनसोक्त धबधब्यामुळे पर्यटकासह निसर्गप्रेमींची गर्दी वाढत असल्याचे खेड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांनी सांगितले. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करण्याबरोबरच प्रसंगी त्यांच्याबद्दल सेवाभाव ठेवणे आणि तो कृतीत उतरवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देश रक्षणाचे कर्तव्य पार पाडताना अपंगत्व पत्करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी पत्रकार संघाने पुण्यात आयोजित केलेल्या नेशन फर्स्ट या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. कर्तव्य बजावताना अपंगत्व पत्करलेल्या भारतीय सैन्य दलातील तसेच सीमा सुरक्षा दलातील जवानांचा यावेळी मंत्री गडकरी यांच्या हस्ते पदक आणि राष्ट्रध्वज देऊन सन्मान करण्यात आला. खेड तालुक्यातील रोहकल येथील गायरान जमीन म्हाडा प्राधिकरण यांना देण्यात आली. यात अनुसूचित जाती वस्ती व 5,000 वनीकरण वृक्ष याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या सरपंच प्रमिला काचोडे, गावकरी व जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश कोड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र ड्युटी यांची बैठक झाली. सदर बैठकीत खासदार कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आदेश नियमानुसार तपासावे, ते नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यावर उचित कार्यवाही करावी अशी भूमिका घेतली. तसेच अॅडव्होकेट निलेश कोड यांनी जिल्हाधिकारी यांना आदिवासी वस्तीसह वनीकरण जागा स्वतः पाहावी, MIDC लगत व अंतर्गत अन्य जागा उपलब्ध असेल ती घ्यावी, अन्यथा न्यायालयीन संघर्ष करावा लागला तरी त्यासाठी आम्ही तो करू असे सांगितले. यावेळी काही वक्तव्य व मुद्द्यांवर आक्रमक झालेले जिल्हाधिकारी, गावकरी आणि कार्यकर्ते यांचे खटके उडाले. खासदार कोल्हे यांनी आदिवासी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाच्या बाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आदिवासी बांधवांनी आभार मानले. खेड तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्र कडू शाखेत भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अधिकारी शाखेत वेळेत पोहोचत नाहीत. नागरिकांना अधिकाऱ्यांची वाट पाहत बसावे लागत असल्याचे स्थानिक पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. कशासाठी आले इथे बँकेत तुम्ही? बचत गटाच्या बाया बसतात, पैसे 2 महिने झाले यायला पैसे देत नाही बँक. किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे? किती दिवसापासून? 4 महिने झाले. 4 महिने. मग हे बँकेचे अधिकारी टायमिंग आता 11:15 वाजले, 12 वाजायला आले. पेशंटला इथे घेऊन या म्हणतात. आम्ही आजारी तळेगाव मध्ये पेशंट आम्ही म्हणलं आम्ही व्हिडिओ कॉल करून दाखवतो, त्यांची पोरं बोलतो, नवरा त्यांची मुलीला पण बोलतो, अरे नाही म्हणते. एक माणूस तुम्ही आगे बचत गटाला गाडून जायचं का? सर कर ये मैनेजर साहब को फोन लगाओ ना, हम कब तक रुकेगा? फिर बैंक बंद रखो ना, हमने पैसे लिए, हमको आगे पैसे देना. किसको हॉस्पिटल का प्रॉब्लम है, किसको स्कूल का प्रॉब्लम है. भैरवनाथ कबड्डी संघ वडगाव घेणंद संघातील अष्टपैलू खेळाडू कार्तिकी शरद घेणंद हिची भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या निदर्शनानुसार राणीपूर हरिद्वार उत्तराखंड येथे संपन्न होणाऱ्या 18 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या अंतिम संघात निवड झाली. बिरदवडी फाटा येथील खड्ड्यात सातत्याने वाहने अडकून पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केले आहेत.
सध्या उघडीप दिलेला पाऊस पुढील 24 तासात मुसळधार बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पुढील 24 तासात पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग येथे बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। राजगुरुनगर येथे रंगले पाऊसधारा कवी संमेलन। राजगुरुनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर तर्फे आयोजित पाऊसधारा कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा एकूण 45 कवींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। नायफड सोशल फाउंडेशनच्या वतीने नायफड गावातील खडकवाडी, नावाचीवाडी, सरेवाडी, धाबेवाडी व नायफड गावठाण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आल्याची माहिती नायफड ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाईक यांनी दिली। श्री भैरवनाथ विद्यालय करंजविरे येथे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट व वह्या वाटप करण्यात आल्या। खेड तालुक्यातील अहिरे देवतोरणे पाईट रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या रस्त्यावरून जाताना चक्क वाहने अडकून पडत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत। चाकण शिक्रापूर रस्त्याची वाहतूक कोंडीतून सुटका होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। अहोरात्र या महामार्गावर रांगा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पुणे लाईव्हकडे व्हिडिओ पाठवून केल्या आहेत। स्मार्ट विलेज सावरदरी गावचे सरपंच संदीप बाळासाहेब पवार यांना महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यात जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर येथे भक्तिगंगा शक्तिगंगा संगम अर्थात धारकरी वारकरी संगम शेकडो धारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानने पालखी रथाचे सारथ्य करण्याचा मान दिला। गुरुजींनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले म्हणजे सर्व धारकऱ्यांनी दर्शन घेतल्याची भावना यावेळी उपस्थित शेकडो धारकरी बांधवांनी व्यक्त केली। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।